योग नको करायला ना. दर्शन अमेय व्हिडिओ चालू करणार का? आज आपण योगा करायचंच नाही, आज आपण वेगळंच काहीतरी करूया. चालेल का सगळ्यांना? तुम्हाला काहीच करायचं नाही त्यासाठी. फक्त शांत झोपायचंय आणि मी काय सांगेल ते सूचनांकडे लक्ष द्यायचंय. मग आता व्हिडिओ चालू करायला काही हरकत नाही ना दर्शन? अमेय तर आज आपण जी काही क्रिया करणार आहोत ती तुम्ही स्वतः खूप एन्जॉय करणार आहात. आणि यामध्ये तुम्हाला काहीही करायचं नाहीये विशेष. फक्त आडवं झोपायचंय आणि मी ज्या काही सूचना देईल त्या ऐकायच्या आहेत. तर या क्रियेचं नाव आहे योग निद्रा. तर योग निद्रा म्हणजे जागृत झोपेची अवस्था, म्हणजे धड गाढ झोपही नाही आणि जागेही नाही, याच्यामधली जी अवस्था असते ती अवस्था म्हणजे योग निद्रा. योग निद्रा केल्यामुळे ही योग निद्रा केल्यामुळे रेग्युलर जर योग निद्रा केली तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, मेमरी शार्प होते, किंवा शिवाय एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा फोकस वाढतो. तसंच तुमची क्रिएटिव्हिटी, बुद्धिमत्ता वाढते. तसंच तुमचा आनंदी राहण्याचा कल वाढतो. चिडचिडेपणा, एन्झायटी, हट्टीपणा हे कमी होतात. सतत मोबाईल बघण्याची जर वृत्ती असेल तर ती सुद्धा कमी होते. त्यामुळे योग निद्रा नियमित केली तर हे सगळे फायदे आपल्याला मिळू शकतात. म्हणून आपण आज योग निद्रा करत आहोत. यासाठी आता आधी आपण 3 ओंकार आणि प्रार्थना घेऊया आणि मग नंतर योग निद्रेला सुरुवात करूया. मांडी घालून बसायचंय. हाताची ज्ञान मुद्रा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. एक श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आता एक दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडत सोडत ओंकार म्हणायचा आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ज्ञानमुद्रा सोडायची आहे. डोळे मिटलेल्या अवस्थेत मॅटवर झोपलं तरी चाल, पाठीवर झोपायचंय. शवासनाची अवस्था घ्यायची आहे, पाठीवर झोपायचंय.
व्हिडिओ चालू करणार का? आज सगळ्यांना व्हिडिओ चालू करायला काही हरकत नाहीये, काही करायचं नाहीये. चला, आता आपण प्रत्यक्ष योगनिद्रेच्या साधनेला सुरुवात करणार आहोत. दोन्ही पायामध्ये 1 फुटाचं अंतर घ्यायचंय. टाचा आत, चवडे बाहेर. हात शरीरापासून 4 ते 5 इंच लांब. हाताचे तळवे आकाशाकडे. हाताची बोटं अर्धवट मिटलेली. मान आरामदायक स्थितीमध्ये असावी. मानेवर कोणताही ताण नको. आता शरीराची कोणतीही हालचाल करायची नाही. डोळे अलगद बंद करायचे. तुमचे शरीर आता स्थिर झाले आहे. तुम्ही आता आरामदायक स्थितीमध्ये आहात. योग निद्रेच्या संपूर्ण साधनेच्या दरम्यान अत्यंत आरामदायक स्थिती असली तरी मी झोपणार नाही. या योग निद्रेचा अभ्यास करताना आपली स्थिती खूप आरामदायक आहे, तरी आपण झोपणार नाही आहोत हे लक्षात ठेवायचे आहे. मी अत्यंत सावध व जागरूक राहणार आहे. माझं शरीर स्थिर राहणार आहे. माझं मन सावध आणि जागरूक राहणार आहे. माझं शरीर आरामदायक स्थितीत राहणार आहे. माझा श्वास संथ लयीत चालू आहे. आता तुमचं शरीर एकदम सुखकारक अवस्थेत ठेवा. शरीराची हालचाल शक्यतो करायची नाही. डोळे आपण जे मिटले आहेत ते योगनिद्रेचा अभ्यास होईपर्यंत उघडायचे नाहीत किंवा हालचालही करायची नाही. आता आजूबाजूच्या वातावरणाकडे लक्ष घेऊन जायचे आहे. आजूबाजूच्या वातावरणातील जाणीव आता मंद मंद होत चालली आहे. वातावरणात मी आणि माझं शिथिल झालेलं मन फक्त आहे. शरीर संपूर्णपणे शिथिल, सैल झाले आहे. कुठेही ताण नाही, कसलीही वेदना नाही, कुठेही थकवा नाही. माझं संपूर्ण शरीर आता शिथिल झाल्याची जाणीव मला होत आहे. या स्थितीत झोप येण्याची शक्यता असली तरी मी जागा राहण्याचा प्रयत्न करणार आहे. मी जागा राहण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं शरीर व मन हे फक्त विश्रांती घेणार आहे. माझं पूर्ण शरीर आता शिथिल झालेलं आहे. वातावरणात आता फक्त मी आणि माझं शिथिल शरीर इतकंच उरलं आहे. संपूर्ण शरीर आणि मन पूर्णपणे शिथिल आणि सैल झालेलं आहे. आता आपल्या कानांवर पडणाऱ्या आवाजाकडे लक्ष द्या. माझं बोलणं सोडून इतर कोणते आवाज येत आहेत इकडे लक्ष द्या. प्रथम सर्वात लांबून येणाऱ्या आवाजाची नोंद घ्या. तो आवाज कशाचा आहे याचा विचार न करता फक्त आवाजाची नोंद घ्या. आता हळूहळू त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून आपल्या खोलीत कोणते आवाज येत आहेत इकडे लक्ष द्या. कोणाची कपड्यांची सळसळ किंवा कोणाच्या अशा श्वासोच्छवासाचा आवाज घ्या. त्या ध्वनी ऐका. तुमचं शरीर स्थिर आणि आरामदायक स्थितीमध्ये आहे. आता तुमचे मन बरंच अंतर्मुख झालेले आहे. तुम्ही जागे आणि सावध आहात ना? चेतन मनाचा अवचेतन मनाशी संपर्क होण्याची ही परिस्थिती आहे. चेतन मनाचा अवचेतन मनाशी संपर्क होण्याची ही परिस्थिती आहे. आता आपल्याला संकल्प करायचा आहे. तुमचा हा संकल्प अंतरंगातून येऊ द्या. संकल्प सकारात्मक असावा.
साध्या आणि सोप्या शब्दात असावा. जाणीवपूर्वक आणि निश्चयपूर्वक तुमचा संकल्प म्हणा. पूर्ण श्रद्धेने 3 वेळा मनातल्या मनात संकल्प म्हणा. मी रोज नियमित अभ्यास करीन व सर्व परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवीन. मी दररोज नियमित अभ्यास करीन व सर्व परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवीन. मी दररोज नियमित अभ्यास करीन व सर्व परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवीन. योग निद्रेत केलेला हा संकल्प आपल्या जीवनात खरा होतो. पाण्यात एखादा खडा टाकल्यावर जसे तरंग निर्माण होतात ना, ते अनुभवा. त्याची जाणीव करून घ्या. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे प्रतिबिंब मेंदूत असते. आपल्याला आता अवयव ध्यान करायचे आहे. त्यासाठी आपले लक्ष डोळे मिटलेल्या अवस्थेत शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर फिरवून त्यांचा डाव्या व उजव्या मेंदूतील संपर्क आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी सतर्क राहा. मनाने त्या अवयवाला स्पर्श करा. अवयव शिथिल करताना शरीरातील अवयवांची हालचाल करायची नाही. फक्त आपण मनाने त्या अवयवापर्यंत जाऊन पोहोचायचे आहे. त्याची जाणीव करून घ्यायची आहे व तो अवयव आणि तो स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे आपण आता अवयव ध्यानाला सुरुवात करत आहोत. आपल्याच एका एका अवयवाचे दर्शन आपण मनानेच घेणार आहोत आणि तो अवयव शिथिल करणार आहोत. मी एकेका अवयवाच्या नावाचा उच्चार करणार आहे व आपण मनाने त्या अवयवापर्यंत जाऊन पोहोचायचे आहे. त्याची जाणीव करून घ्यायची आहे आणि तो अवयव आणि ते स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनाच्या आधाराने ते अधिकाधिक शिथिल करता येतात. त्या अवयवांपाशी फार वेळ थांबायचे नाही. आपल्याला लगेच दुसऱ्या अवयवाकडे जायचे आहे. अशा प्रकारे आपण अवयव ध्यानाला सुरुवात करत आहोत. शरीराच्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या. उजव्या हाताकडे लक्ष द्या. उजव्या हाताचा अंगठा आपल्या डोळ्यापुढे आणा. तो ढिला टाकण्याचा प्रयत्न करा. अंगठ्या शेजारचे बोट, मधले बोट, चौथे बोट, करंगळी, तळहात, मनगट त्या ठिकाणचे स्नायू ढिले टाकण्याचा प्रयत्न करा. उजव्या हाताचे कोपर, उजव्या हाताच्या दंडाचे स्नायू शिथिल करा. उजव्या खांद्याकडे लक्ष द्या. उजव्या खांद्याचे स्नायू शिथिल करा. छातीच्या पोटाच्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या. तेथील स्नायू ढिले टाका. कमरेची उजवी बाजू. आता उजव्या पायाकडे लक्ष द्या. उजव्या मांडीचे स्नायू ढिले करा. उजव्या पायाचा गुडघा, पोटरी, उजव्या पायाचा घोटा, टाच, उजवा तळपाय, पायाचा अंगठा, अंगठ्या शेजारचे बोट, मधले बोट, चौथे बोट, करंगळी. उजव्या हातापासून उजव्या पायापर्यंत शरीराची उजवी बाजू आपण आता शिथिल केली आहे. आता शरीराच्या डाव्या बाजूकडे लक्ष द्या. डाव्या हाताकडे लक्ष द्या. डाव्या हाताचा अंगठा ढिला करा. अंगठ्या शेजारचे बोट ढिले करा. मधले बोट ढिले करा. चौथे बोट, करंगळी, डावा तळहात ढिला करा. डाव्या हाताच्या मनगटाचे स्नायू ढिले करा. डाव्या हाताच्या दंडाचे स्नायू ढिले करा. डावा खांदा, छातीची आणि पोटाची डावी बाजू ढिली करा. कमरेची डावी बाजू ढिली करा. डाव्या पायाकडे लक्ष द्या. डाव्या पायाच्या मांडीचे स्नायू ढिले करा. डाव्या पायाचा गुडघा, पोटरी, घोटा, डाव्या आम्ही पायाचे टाच, झोपायचे. पाय, डाव्या पायाचा अंगठा, झोपलेल्या अवस्थेत यावय. अंगठ्या शेजारचे बोट, मधले बोट, करंगळी. डाव्या हातापासून डाव्या पायापर्यंत शरीराची डावी बाजू पूर्ण शिथिल झालेली आहे. आता शरीराच्या पाठीकडे लक्ष द्या. उजवा खांदा, डावा खांदा, पाठीचा कणा, कमरेपासून मानेपर्यंतचे मणके ढिले करा.
पोटाच्या मागचे मणके डिले करा. छातीच्या मागचे मणके डिले करा. कमरेचे मागचे मणके डिले करा. शरीराची पाठीमागची बाजू पूर्ण शिथिल झालेली आहे. आता पुढच्या बाजूचा विचार करा. ओटीपोटाचे स्नायू डिले करा. छातीचे स्नायू डिले करा. मान ढिली करा. आपले लक्ष आता चेहऱ्याकडे द्या. कपाळाचे स्नायू डिले करा. डावी भुवई, उजवी भुवई, डावी पापणी, उजवी पापणी. डोळे मिटलेले आहेत त्या अवस्थेत भुवईचा, पापणीचा आणि बुबुळाचा ताण आपल्याला कमी करायचा आहे. डाव्या डोळ्याचे बुबुळ, उजव्या डोळ्याचे बुबुळ ढिले ढिले करा. डाव्या कानाचे, उजव्या कानाचे स्नायू ढिले करा. डावा गाल, उजवा गाल, हनुवटी, ओठ, दात ढिले करा. दात एकमेकांवर घट्ट दाबून ठेवू नका. अलगद टेकवून ठेवा. जबड्याचे स्नायू ढिले करा. तुमचे शरीर खूपच शिथिल झालेले आहे, परंतु झोप आलेली नाही. श्वास अधिकाधिक संथ होत चाललेला आहे. शरीरातले सर्व स्नायू शिथिल होत आहेत. सगळे स्नायू ढिले पडलेले आहेत आणि श्वसन अधिकाधिक संथ होत चाललेले आहे. त्या श्वसनाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करा. त्या श्वसनावर कुठलेही नियंत्रण मात्र ठेवू नका. साक्षी भावाने त्रयस्थपणे त्या श्वसनाकडे पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्या पोटाची लयबद्ध हालचाल चालू आहे. संथ गतीने पोट आत बाहेर हलत आहे. श्वास आत येताना पोट बाहेर येत आहे. श्वास बाहेर सोडताना पोट आत जात आहे. पोटाच्या होणाऱ्या या हालचालींकडे लक्ष द्या. आता आपलं लक्ष नाकाच्या टोकाशी न्या. आपण श्वास आत घेताना हवेचा थंड स्पर्श जाणवत आहे आणि श्वास बाहेर सोडताना हवेचा उष्ण स्पर्श जाणवत आहे. श्वास आत घेताना थंड जड स्पर्श जरी जाणवत आहे, पण श्वास बाहेर सोडताना गरम पण त्या मानाने हलका श्वास आपल्याला जाणवत आहे. आता आपलं मन जितकं एकाग्र होईल तितका या तापमानातील फरक आपल्याला लक्षात येईल. श्वासाकडे लक्ष ठेवून श्वसन ध्यानाचे आवर्तन आपण करणार आहोत. श्वासाकडे लक्ष देत पोटाची हालचाल आपण मोजणार आहोत. मोजताना उलट क्रमाने मोजा. 10 अंकापासून 1 अंकापर्यंत आपण मोजणार आहोत. पोट वर 10, श्वास आत गेलेला आहे. पोट खाली, श्वास बाहेर सोडलेला आहे. पुन्हा पोट वर 9, श्वास आत, पोट खाली, श्वास बाहेर अशा क्रमाने आपण मोजायचे आहे. आता 1 मिनिट तुम्हाला कोणत्याही सूचना मिळणार नाही. श्वासाचं आवर्तन तुम्हाला मोजायचे आहे. संथ गतीने श्वास आत चालला आहे आणि पुन्हा बाहेर पडत आहे. श्वासाच्या प्रक्रियेमध्ये सोहम असा मंद आवाज येत आहे. आपलं मन या आवाजाकडे एकाग्र केल्यानंतर तुम्हालाही तो आवाज ऐकू येईल. श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम असा आवाज येत आहे. आता आपला श्वास मोजणे थांबवायचे आहे. आपलं लक्ष पुन्हा शरीराकडे द्या. शरीर अधिकाधिक शिथिल झालेले आहे. शरीर जास्तीत जास्त ढिले झाल्यामुळे शरीराचा जडपणा जाणवायला सुरुवात झाली आहे. आता कल्पना करा, शरीर हळूहळू हलकं होत आहे. हळूहळू हलकं होत आहे. शरीर हलकं झालेलं आहे. आता आपल्याला कल्पना करायची आहे की तुमची आई तुमच्या शेजारी बसलेली आहे. तुमची आई प्रेमाने
आणि कौतुकाने तुमच्या केसांमधून हात फिरवत आहे. तुम्ही तुमच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून निजला आहात. तो स्पर्श पूर्णत्वाने अनुभवा. आता मी माझ्या अभ्यासाकडे लक्ष देत आहे. आता मी माझ्या अभ्यासाकडे लक्ष देत आहे. मी अभ्यास करताना मला पाहत आहे. मी अभ्यास करताना मला पाहत आहे. माझा अभ्यास, परीक्षा मी एन्जॉय करत आहे. मी मजेने सगळा अभ्यास, परीक्षा एन्जॉय करत आहे. मला नवीन-नवीन गोष्टी शिकायला आवडतात. मला नवीन ज्ञान घ्यायला आवडते. मी त्यासाठी सतत तत्पर असतो. मला माझी स्मरणशक्ती कायम साथ देत असते. माझी स्मरणशक्ती एकदम चांगली आहे. त्यामुळे मी केलेला अभ्यास माझ्या चांगला लक्षात राहतो. त्यामुळे परीक्षेत मला सगळा अभ्यास आठवतो. आता माझ्या लिखाणाचा स्पीडही खूप चांगला झाला आहे. जेवढे माझ्या लक्षात येते, तेवढे मी चांगल्या प्रकारे लिहू शकतो. मी माझ्या परीक्षा आणि माझा अभ्यास एन्जॉय करत आहे. मी नेहमीच एक्झामसाठी तयार असते. माझ्या परीक्षेपूर्वी माझी पूर्ण तयारी झालेली असते. आता मला समजले आहे, की माझी येणारी परीक्षा मला सिद्ध करण्यासाठी फार मोठी सुवर्णसंधी आहे आणि ही गोल्डन अपॉर्च्युनिटी मला मिळालेली आहे आणि ही संधी स्वीकारण्याची माझी पूर्णपणे तयारी झालेली आहे. माझ्या सगळ्या परीक्षा मी पूर्ण आत्मविश्वासाने देत आहे. मी सर्व विषयात चांगले मार्क्स मिळवण्यासाठी सक्षम आहे. माझ्या परीक्षेच्या वेळेला माझी इच्छाशक्ती कितीतरी पटीने वाढलेली असते. मी माझा अभ्यास आणि परीक्षा एन्जॉय करत आहे. मी चांगले ज्ञान मिळवण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. माझ्या मेंदूमध्ये हे ज्ञान चांगल्या प्रकारे नोंद माझ्या मेंदूमध्ये याची चांगल्या प्रकारे नोंद होत असते. मी फास्ट लर्नर आहे. त्यामुळे मी नवीन-नवीन ज्ञान घेण्यासाठी नेहमीच तयार असतो. माझी स्मरणशक्ती शार्प आहे. मी माझं आयुष्य खूप एन्जॉय करत आहे. मी चांगले ज्ञान घेत आहे. माझा मित्रपरिवार खूप चांगला आहे. मी माझ्या परीक्षेबद्दल आणि माझ्या आयुष्याबद्दल 100% पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे 100% पॉझिटिव्ह रिझल्ट मला मिळणारच आहे. याची मला खात्री आहे. मी प्रत्येक विषयात चांगले मार्क्स मिळवत आहे. अभ्यासाच्या वेळी माझे ज्ञान विचलित करणाऱ्या गोष्टींपासून मी लांब राहतो. माझ्या मनावर माझे पूर्णपणे नियंत्रण आहे. पूर्ण ताबा आहे. मी नकारात्मक भावना, नकारात्मक घटना आणि नकारात्मक लोकांना विसरून जातो. मी सहजपणे माझ्या स्वतःच्या रागावर, टीव्ही पाहण्यावर, मोबाईल पाहण्यावर, इंटरनेटवर गेम खेळण्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकतो. माझ्या जीवनात माझं गोल हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला माझ्या ध्येयावर खूप विश्वास आहे. मी कमिटेड आहे. त्यासाठी माझ्या ध्येयपूर्तीसाठी मी पूर्णपणे वेळेचे नियोजन करत आहे. मी माझं मन आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज योग, जॉगिंग, डान्स करत आहे. बाहेरचं जंक फूड खाण्याऐवजी मी हेल्दी फूड, घरातलं ताजं, सकस अन्न खाण्यावर भर देतो. हेल्दी फूड मला खूपच चविष्ट आणि चवदार लागते. माझी एकाग्रता खूपच शार्प आहे. मी माझा अभ्यास, परीक्षा एन्जॉय करत आहे. मला परीक्षेच्या वेळेला सर्व लक्षात राहते. मी माझा अभ्यास, परीक्षा एन्जॉय करत आहे. माझ्याजवळ खूपच पॉझिटिव्ह एनर्जी आहे. मी माझ्या जीवनात यशस्वी होत आहे. मी माझ्या जीवनात यशस्वी होत आहे. मी माझ्या जीवनात आनंदी आहे. आपण स्वतःच आता शवासनात योगनिद्रेचा अभ्यास करत आहोत. आपलं मनही आता शांत झालेलं आहे. मन अंतर्मुखही झालेलं आहे. मनाच्या या अवस्थेत आपण सुरुवातीला केलेला संकल्प पुन्हा आठवायचा आहे.
जसाच्या तसा. संकल्पाचे वाक्य पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर दिसायला लागले आहे. मिटलेल्या डोळ्यांनी त्याचे मनातच अंतःकरणाने 3 वेळा उच्चार करायचा आहे. मी रोज नियमित अभ्यास करीन व सर्व परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवीन. मी रोज नियमित अभ्यास करेन व सर्व परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवीन. मी रोज नियमित अभ्यास करेन व सर्व परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवीन. योग निद्रेच्या या अभ्यासाने आपलं मनाचं सामर्थ्य खूपच वाढलेलं आहे. या सामर्थ्याच्या आधारावर आपण केलेला संकल्प निश्चितच सिद्धीस जाणार आहे. आता अंतर्मुख झालेलं तुमचं मन बहिर्मुख होऊ द्या. आता आपलं लक्ष पुन्हा श्वासाकडे द्या. आपल्या पोटाच्या हालचालींकडे लक्ष द्या. पोटाच्या हालचालींवरून आपलं लक्ष आपल्या शरीराकडे द्या. शरीराची आठवण करा व मनातल्या मनात ओंकाराचा उच्चार करा. ओम. 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 ओंकाराच्या या उच्चाराबरोबर डोक्यापासून पायापर्यंत तुमचे सर्व शरीर मनामध्ये आणा. आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव मनामध्ये निर्माण करा. क्रमाक्रमाने आपल्याला सर्व शरीर पूर्वस्थितीत आणायचे आहे. चेहऱ्यावरचे सगळे स्नायू जागृत करा. शरीराची पुढची बाजू जागृत करा. शरीराची मागची बाजू जागृत करा. डाव्या डाव्या पायापासून डाव्या हातापर्यंत डावी बाजू. आता शरीराच्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या. उजव्या पायापासून उजवा हात म्हणजे उजवी बाजू जागृत करा. आपले संपूर्ण शरीर जागृत झालेले आहे. आपल्याला सगळ्या अवयवांची जाणीव निर्माण झालेली आहे. या अवस्थेत आपल्याला संथपणे हालचाल करून योग निद्रेचा अभ्यास संपवायचा आहे. हाताच्या बोटांची थोडीशी हालचाल करा. हात किंचित ताणून घ्या. पायाच्या बोटांची हालचाल करा. पाय थोडेसे ताणून घ्या. अगदी सावकाश मान सरळ करून घ्या. हात शरीराजवळ घ्या. दोन्ही पाय जवळ घ्या. डोळे अजूनही मिटलेल्या अवस्थेतच आहेत. शरीर आता पूर्ण जागृत झाले आहे. सावकाश डाव्या कुशीवर वळा. डाव्या कुशीवरून उठून बसा. दोन्ही हात डोळ्यांवर घ्या. हातांनी डोळे झाकलेल्या स्थितीमध्ये डोळे उघडायचे आहेत. सावकाश हात डोळ्यांवर फिरवून घ्या. हळूहळू गालावर, मानेवर, सर्व शरीरभर फिरवून घ्या. आता हळूहळू सर्वत्र पहा. आता संपूर्ण वातावरण आनंदाने, समाधानाने भरून गेल्याची जाणीव होत आहे. माझे मन त्या आनंदाचा अनुभव घेत आहे. मनात आनंदमय शांतता, हीच शांतता माझ्या दैनंदिन जीवनात स्थिर राहील. ह्या आत्मविश्वासाने हा आत्मविश्वास मनात बाळगायचा आहे. ओम शांती शांती शांती. हरिओम. धन्यवाद. दर्शनला झोप लागली का दर्शन? दर्शननी काय खरंच योग निद्रा केली. दर्शन, ए दर्शन, दर्शन. ठीक आहे, झोपू द्या. ते पण महत्वाचं आहे. तो एकदम योग निद्रेतच गेलाय. तर खूप धन्यवाद राजश्री मॅडम. योग निद्रा ही मुलांना करवून घेतली तुम्ही आणि आपलं एक अनुभव दिला आणि त्याच्यात अफर्मेशन्स त्यांच्या योग्य अशा दिल्या. मुलांना जर वाक्य ऐकली मॅडमची योग निद्रेमधली तर
सबकॉन्शियस माइंड, चेतन मन, अवचेतन मन आणि संदेश दिले, संकल्प घेतला. संकल्प घ्यावाच लागतो योग निद्रेमध्ये. ॲक्चुअली न झोपण्याचा संकल्प असतो. दर्शन झोपून गेला. ठीक आहे. दर्शनचा व्हिडिओ बंद करते. तर दर्शन व्हिडिओ बंद. ओ मी मला होस्ट बनवा की सुलक्षणा मॅडम. मॅडम हं. रेकॉर्डिंग बंद करा मॅडम. सुलक्षणा मॅडम. रेकॉर्डिंग बंद करा. माझं वेगळं घेते मी. बरं. हं.